नमस्कार. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. धनंजय मुंडेवर कारवाई करणार अजित पवार यांचा मोठा निर्णय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या कनेक्शन असल्याचा आरोप केला जात आहे. सर्वपक्षीय नेत्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणला जात आहे. अशातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांचा मोठा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीबाबत अजित पवार यांची भूमिका देखील जाहीर केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, आरोप 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सर्व आमदार राज्यपालांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची त्यांच्या दालनात भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली, माहिती समोर आली. यावेळी बीड प्रकरणाबाबत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोर बाजू मांडली असून विरोधाकडून सुरू असलेल्या आरोपावर त्यांनी खुलासा केल्याची माहिती आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. बीड प्रकरणात जोपर्यंत पुरावा समोर येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेवर कारवाई नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. न्यायालयात चौकशी, AICT आणि CIT चौकशी होईल, कारवाई नाही. तिन्ही चौकशीमध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार असल्याची भूमिका मुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे संदर्भात मांडली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी बीड हत्या प्रकरणाची प्रतिक्रिया व्यक्त केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा अत्यंत वेगाने तपास सुरू आहे, त्यामुळे अनेक आरोपींना पकडण्यात आले. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी देखील गांभीर्याने दखल देत शिरसाट यांनी सांगितले. नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.